महानगरपालिका प्रशासनानं गेल्या काही महिन्यांपासून शहरात आणि उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे। अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली होती। आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे। त्यासाठी महानगरपालिकेनं एका महिन्याच्या कारवाईचं नियोजन केलंय। अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाला नियोजनानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली। शहरात अतिक्रमणांमुळे रस्त्यावर रहदारीला अडथळा होतोय। विशेषतः मध्यवर्ती शहरात बाजारपेठ आणि इतर प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होत आहेत। वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा केली जात असल्यानं आता अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। त्यासाठी एक महिनाभर विविध भागात ही कारवाई केली जाणार आहे। या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य, टपऱ्या, हातगाड्या, फलक व इतर कोणतंही साहित्य यापुढे कोणाही अतिक्रमणधारकाला परत केलं जाणार नाही। वारंवार कारवाई करून दंड आकारून सोडण्यात आलेल्या टपऱ्या, हातगाड्या पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी वापरल्या जात आहेत। त्यामुळे नाईलाजास्तव महानगरपालिकेला हा निर्णय घ्यावा लागतोय। त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून कारवाईत कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय। अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाकडून 10 फेब्रुवारी रोजी स्वस्तिक चौक, पुणे बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केट यार्ड चौक, माळीवाडा वेस्ट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, 11 फेब्रुवारी रोजी हातमपुरा चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, जीपीओ चौक, अशोका हॉटेल, झेंडीगेट परिसर, 12 फेब्रुवारी रोजी माळीवाडा वेस्ट, आशा टॉकीज परिसर, भिंगारवाला चौक, एमजी रोड, मोची गल्ली, गंजबाजार परिसर, 13 फेब्रुवारी रोजी माणिक चौक, भिंगरवाला चौक, एमजी रोड, शहाजी रोड, नवी पेठ, बँक रोड, लक्ष्मीबाई कारंजा, गांधी मैदान, चितळे रोड, 14 फेब्रुवारी रोजी दाळमंडाई, आडते बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, 17 फेब्रुवारी रोजी जुना दाणे डबरा, मंगलगेट परिसर, राज चेंबर, कोठला परिसर, एसटी वर्कशॉप, रामवाडी, 18 फेब्रुवारी रोजी सर्जेपुरा चौक, रंगभवन, लालटाकी परिसर, सिव्हिल हॉस्पिटल, 20 फेब्रुवारी रोजी दिल्ली गेट, सिद्धिबाग, बालिकाश्रम रोड, सावेडी गाव, 21 फेब्रुवारी रोजी टीव्ही सेंटर, प्रोफेसर कॉलनी, भिस्तबाग रोड, भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, श्रीराम चौक, शिलाविहार, गुलमोहर रोड, पोलीस चौकी, पारिजात चौक, गुलमोहर रोड ते भिस्तबाग रोड, 24 फेब्रुवारी रोजी पत्रकार चौक, मनमाड रोड, नागापूर, मनपा हद्दीपर्यंत, 25 फेब्रुवारी रोजी हॉटेल चैतन्य क्लासिक, काकासाहेब मस्के कॉलेज ते गांधीनगर, 27 फेब्रुवारी रोजी पाईपलाईन रोड, डी मार्ट, बंधन लॉल, आठरे पाटील पब्लिक स्कूल, तपोवन रोड, भिस्तबाग महाल, नाना चौक, ढवणवस्ती ते जुना पिंपळगाव रोड, 28 फेब्रुवारी रोजी कोठला स्टँड, डीएसपी चौक, छत्रपती संभाजी महाराज रोड, वसंत टेकडी ते इंद्रायणी हॉटेलपर्यंत, 3 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड, फॉरेस्ट ऑफिस ते बडी मस्जिद, पाण्याची टाकी ते मिराज मस्जिद ते राजनगर, गाडेशाळा, टॉपअप पेट्रोल पंप, 4 मार्च रोजी कोठला स्टँड, जीपीओ चौक, चांदणी चौक, कोठी चौक, मार्केट यार्ड चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सक्कर चौक, कायनेटिक चौक, 5 मार्च रोजी सक्कर चौक, मल्हार चौक, रेल्वे स्टेशन परिसर, कायनेटिक चौक, 6 मार्च रोजी कायनेटिक चौक, केडगाव, अंबिकानगर बस स्टॉप व केडगाव परिसर, 7 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चाणक्य चौक, बुरुडगाव रोड, यश पॅलेस हॉटेल, आनंदश्रीजी हॉस्पिटल, चाणक्य चौक, महात्मा फुले चौक ते कोठी, 10 मार्च रोजी सक्कर चौक, टिळक रोड, आयुर्वेद कॉलेज, अमरधाम, नेप्ती नाका, कल्याण रोड, रेल्वे उड्डाणपूल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।